आता पुढे बघूयात एक ब्रेकिंग न्यूज। खासदार सदाशिव लोखंडे यांनी आता आपल्या पदाचा गैरवापर करत आपल्या संस्थेला लाखो रुपयांचं अनुदान मिळवलं। हा गंभीर आरोप शेतकरी नेते अनिल घनवट यांनी केलेला आहे। त्यामुळे निवडणुकांआधीच सदाशिव लोखंडे यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। आर्थिक गैरव्यवहाराची तपास यंत्रणांकडून तपास करण्यात यावा अशी मागणी आता शेतकरी नेत्यांनी केलेली आहे। केंद्रीय कृषी कायद्याचे सदस्य अनिल घनवट आपल्या बरोबर आहेत। त्यांनी खासदार सदाशिव लोखंडे यांच्यावरती आरोप केलेले आहेत आणि खासदार सदाशिव लोखंडे यांनी पदाचा गैरवापर करून सर्व निधी जो आहे तो आपल्या कुटुंबियांसाठी वापरल्याचे आरोप आहेत। त्यांच्याकडे काही कागद आहेत, आपण बातचीत करणार आहोत। खासदार सदाशिवराव लोखंडे यांनी त्यांच्या घरातल्याच मंडळींची एक प्रोड्युसर कंपनी, फार्मर प्रोड्युसर कंपनी तयार केली आहे। प्रत्यक्षात कायदा असा आहे किंवा नियम असा आहे की संचालक मंडळामध्ये कुटुंबातील फक्त एकच व्यक्ती असायला पाहिजे। यांची 10 लोकांची फक्त कंपनी आहे, 5 संचालक आहेत। या 5 संचालकांमध्ये हे स्वतः, त्यांची सुविध पत्नी, त्यांची 2 मुलं, त्यांच्या 2 बायका या संचालक मंडळामध्ये आहेत आणि बाकीचे जे सदस्य आहेत ते सुद्धा त्यांचे भाऊ, त्यांची मुलं असेच आहेत। तर अशा पद्धतीने सगळे नियम धाब्यावर बसून येत चालले। 300 तुमचे सदस्य पाहिजे, त्याचे सदस्य नाहीत। आमच्यासारखे जर गेले की तुमचा टर्नओव्हर इतका पाहिजे, तुमचा 50 लाखाचा नफा पाहिजे, तुमच्याकडनं बिगर शेती प्रॉपर्टी गॅरंटी पाहिजे, अशा सगळ्या अडचणी आम्हाला सांगितल्या जातात। परंतु या सगळ्या प्रभावशाली व्यक्तींना कोट्यवधी रुपयाचं कर्ज आणि त्यामार्फत मिळणारं 50%, 60% अनुदान हे यांच्या घरात दिलं जातं। कुठलंही त्याच्यामध्ये तपासणी केली जात नाही। यांनी इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं का नाही तेही पाहिलं जात नाही। मागणी आमची अशी आहे की अशा पद्धतीने शेतीसाठी, फार्मर प्रोड्युसर कंपन्यांसाठी, एफपीओसाठी जो काय निधी दिला गेला, कर्जाच्या रूपाने असेल, अनुदानाच्या रूपाने असेल, याचे लाभार्थी कोण आणि याचा नेमका उपयोग कशासाठी केला गेला हे स्पष्ट व्हायला पाहिजे। याची कॅग मार्फत किंवा ईडी मार्फत चौकशी व्हायला पाहिजे। कॅमेरामन आदर्श कटकेसह सागर आव्हाड, साम टीव्ही।